हरे कृष्ण. पंढरपूर हे सर्वांचं माहेरघर. या पंढरपुराला महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हटलं जातं. सगळीकडून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी भक्तांची वारी निघाली आहे. या वारीत कोणी मोठा असो, कोणी लहान असो, कोणी श्रीमंत असो किंवा कोणी गरीब असो, सगळे एकमेकांना एकच नावानं हाक मारतात, ते म्हणजे माऊली. विठ्ठल हा सगळ्यांची माऊली म्हणून ओळखला जातो. आणि पहा, प्रत्येक जीवात परमात्मा असतो. हेच वारकरी आपल्याला माऊली या शब्दातून सांगत असतात. आज एक हृदयस्पर्शी संवाद विठ्ठल आणि त्याच्या भक्तामधला. हा संवाद शेवटपर्यंत नक्की ऐका. वारी. पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला, आवर लवकर ग बयो, निघालेत वारकरी. मी म्हणाले, निघते हो विठू, घरचं एकदा बघते, शाळा सुटेल मुलांची, त्यांना घेऊन येते. लगबग माझी झाली सुरू. नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू. एवढ्या कमी अवधीत सगळं कसं मी आवरू. शेवटी एकदाची तयार झाले आणि पाय उमऱ्यापाशीच थबकले. काळजातली गलबल लपवू पाहत होते, डोळ्यातले अश्रू थोपवू पाहत होते. नीट राहतील ग सगळे तुझ्याशिवाय ही घरी, मीच मला समजावत होते. माझी घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला, यंदा असू दे, बघू पुढे केव्हा तरी. माझा एक पाय आत, एक पाय बाहेर. वाट अडवत होतं सासर, तर फुलवत होतं माहेर. आता डोळ्यातलं पाणी काही किल्ल्यात थांबेना. मला सोडून मग त्याचाही पाय निघेना. मी म्हणाले, सोपं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं. संसाराचे पाश तोडून तुझ्या मागं लागणं. उपाय खूप सांगितलेत रे, पण मीच पडते कमी. तूच आता काहीतरी दे बाबा हमी. कुणी म्हणतं ममत्व सोड, तर कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड. गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे. गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे. एकच भीती वाटते विठुराया, प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरीची वारी. माझ्या डोळ्यातले अश्रू त्यानं अलगद पुसले. त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला तेही दिसले. माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, संसार सोडू नकोस, फक्त एक कर. श्वासाच्या दोरीवर माझं नाव झुलत ठेव. चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव. इंद्रियांना करू देत त्यांचं काम, मनावर मात्र हरिनामाचा घाल चांगला लगाम. मग बघ, विषयाच्या गर्तेत मन तुला नेणार नाही. प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही. तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी. त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता. मग बघ, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हळूहळू आपोआप सुटेल सगळा गुंता. हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल. हळूहळू संसाराची भ्रांतही फिटेल. अहंकार गेला की ममत्वही सुटेल. रजतमाचं कवाडं एक एक करून मिटेल. हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश. हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश. निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल. आणि विश्वास ठेव पोरी, पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी उभा मी असेल. हरे कृष्ण. तर मग कसा वाटला हा संवाद? कमेंट करून नक्की कळवा. वारीतल्या वारकऱ्यांना वारीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग माऊली, भेटूयात पुढील व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.